शक्य नाही आणि मन नसेल तर कथा ऐकणं शक्य नाही. सगळ्यात महत्वाचं जर काही असेल तर मन आहे महाराज. बघा तुम्ही जर कथेला आल्या आणि लवकर कथा सुरू झाली म्हणून घाई घाईत काम आटोपलं, धुणं भांडी केली, स्वयंपाक केला आणि टोपल्यामध्ये महाराज भाकरी भाजी करून ठेवली, आता जेवणार इतक्यात भोजन सुरू झालं इकडे कथेचं. चला माय आता जाऊ द्या म्हणजे जेवायचं राहू द्या, रोज जेवायचं भागवत पुन्हा आहे का आल्या तसंच कथेला आणि इथं कथेत बसल्या 15 मिनिटं अर्धा तास का काय का वाटतं किती मिनिटं 15 मिनिटं ते 30 मिनिटं अर्धा तास का काय का मग अर्धा तास झाला की हळूच मन म्हणतंय उगत आले माहित कसं टोपल्यामध्ये किती 2-3 पोळ्या करून ठेवत्या, मेथीची भाजी होती, हिरव्या मिरच्या तळल्या होत्या, भाजलेले शेंगदाणे तर आहेतच की 2-3 पोळ्या जराशी मेथीची भाजी 2-3 मिरच्या खाऊन आल्या असते तर किती आनंदाने कथा ऐकली असते. कोण म्हणतंय मन म्हणतंय. बरं दुसऱ्या दिवशी तुम्ही जेवून येता, तुम्ही जेवून यावर इथं बसावं, अर्धा तास कथा व्हावी, थंडगार सावली, मोकळी हवा, मधुर संगीत ऐकायला, कथा ऐकायला, अशा वातावरणामध्ये मग तर तुमचं मन स्थिर कथा ऐकत नाही महाराज. मग तुम्हाला जरा जरा गुंग लागती आणि तुम्ही खाली बसून महाराजाला म्हणता तू खाली उतर, तू खाली उतर. महाराज मन कोण्या स्थितीमध्ये स्थिर राहत नाही, त्याच्यासाठी इंद्रिय जिंकावे लागतात. राजा इंद्रिय जिंक आणि अशा जर 4 वस्तू तू जिंकल्यास तर मन तुझ्या ताब्यात येईल. आणि एकदा का मन देवाला दिलं रे दिलं का मग महाराज एकदा मन देवाच्या हातात दिलं रे दिलं, देवाच्या पायाजवळ दिलं रे दिलं, मग देव तुमची काळजी करत असतो. देव तुमची काळजी करतो. याला कसं उतरण्याचं राजा या 4 गोष्टी केल्या आणि राजाला 4ही गोष्टी जिंकल्या महाराज. 4 गोष्टी जिंकल्या आणि मग राजाने महाराज 16 उपचाराने परीक्षेची शुकाचार्यांची पूजा केली आणि पहिला प्रश्न केला कालच्या श्लोकामध्ये. तो प्रश्न होता महाराज प्रियमानस्य किम कर्तव्यम. आणि मग महाराज आता परीक्षितीला शुकाचार्य पहिल्यांदा बोलतात, काय म्हणतात राजा ऐक. श्री शुक उवाच वर्यादेशते प्रश्न कृतमेकहितं नृप आत्मविसम्मत पुरुषा श्रोतव्यादिषु राजा ऐक म्हटले, मी तुला आता जीवनोद्धार करणारी कथा सांगतोय. तू जे जे प्रश्न विचारशील त्या प्रश्नाचे उत्तर द्यायला मी आता तयार आहे. मग राजा विचारतो, आता मला सांगा की सृष्टी उत्पत्ती कशी झाली. दुसरा प्रश्न होता हा राजाचा. पहिला प्रश्न कोणता होता, प्रिय माणसे किम कर्तव्य, मरणाऱ्या माणसाने काय करावं, मरणासन्न माणसाने काय करावं. आणि दुसरा प्रश्न होता सृष्टी उत्पत्ती कशी झाली. आता सृष्टी उत्पत्तीची कथा राजा परिषदेला शुकाचार्य सांगतात. गंगेच्या पावन तीरावरती ही कथा चालू आहे. आता कथा किती ठिकाणी सुरू आहे बघा. पहिली कथा सुरू आहे नैमिषारण्यामध्ये, शौनकी सुतांना सांगतात. दुसरी कथा आहे महाराज गंगेच्या पावन तीरावरती राजा परीक्षितीला शुकाचार्य सांगतात. आणि आता महाराज या ठिकाणी द्वितीय स्कंदात विदुराला मैत्रेय ऋषी सांगायला सुरुवात करतात. 3 कथा सुरू झाल्या आणि चौथी कथा येलगाव नगरीमध्ये सुरू झाली. अशा 4 कथा सुरू आहेत. प्रश्न होता महाराज सृष्टी उत्पत्ती कशी झाली. तर त्याचं उत्तर देत असताना महाराज शुकाचार्य सांगतात, राजा पूर्वी या ठिकाणी काहीच नव्हतं म्हटले. काय होतं, फक्त पाणीच पाणी होतं महाराज. पहिले कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्याची होते पाणी, कानोबा तेरे तेरे ते एक डाल गजरी राजा पहिला कुठेच काय नव्हतं, फक्त पाणीच पाणी होतं. मग तिथे एक महाराज काय झालं, विराट पुरुषाची निर्मिती झाली. का निर्मिती झाली, कारण त्या भगवंताला एकट्याला कर्म केलं. एकले निकंठेची म्हणून आये रे, केले निर्वाण 14 भुवने.
त्यानं काय केलं, आपणच आपल्याशी खेळायला सुरुवात केली महाराज. आणि त्यानं आपल्यापासून सृष्टी उत्पत्ती करायला सुरुवात केली. विराट पुरुषाच्या नाभी कमळामधून महाराज एक ब्रह्मदेवाची उत्पत्ती केली. चतुर्मुख ब्रह्म महाराज, 4 मुखाचे ब्रह्मदेव. जन्माला आलेला ब्रह्मदेव काय करायला महाराज, 4ही मुखाने 4 दिशेला पाहू लागले. सगळीकडे पाणी पाणी दिसू लागलं. काय करावं. ज्या नाभी कमळातून उगम झाला होता ब्रह्मदेवाचा, त्याच नाभी कमळात किती खोले बघायला गेले. 1000 वर्ष अडकून पडले ब्रह्मदेव. किती 1000 वर्ष अडकून पडले. कसे वर आले, कानावरती 2 शब्द पडले, तप. ब्रह्मदेवा तुम्ही काय करा, तप करा. 1000 वर्ष ब्रह्मदेवाला तप केलं. तप केल्यानंतर महाराज भगवंत काय झाले, प्रसन्न झाले. आणि भगवंताने सांगितलं, महाराज ब्रह्मदेवा तुम्ही काय करा, सृष्टी उत्पत्तीचं कार्य करा आणि त्या सृष्टीला नियम घालून द्या. भगवंताचे महाराज या आज्ञेचं पालन करत ब्रह्मदेवाने होकार दिला, नमस्कार केला ब्रह्मदेवाने महाराज. आणि भगवंत निघून गेले. आता ब्रह्मदेवाने सृष्टी उत्पत्तीचं कार्य हाती घेतलं महाराज. 9 प्रकारची सृष्टी निर्मिती केली. किती प्रकारची, 9 प्रकारची. सृष्टीचा संबंध जुळत नव्हता एकमेकांशी, समन्वय जुळत नव्हता सृष्टीचा. काय करावं इतक्यामध्ये महाराज पहिली लाट आली, ती कौमार सर्ग नावाची लाट. त्या लाटीतून 4 कुमार जन्माला आले महाराज. सनंदन, सनातन आणि सनत कुमार असे 4 कुमार जन्माला आले. त्यांना सांगितलं ब्रह्मदेवानं, बाळांनो तुम्ही काय करा, सृष्टी उत्पत्तीचं कार्य हाती घ्या आणि मला मदत करा. त्या मुलांनी सांगितलं, बाबा आम्ही देव प्राप्ती करता आलो, आम्हाला या भानगडीत संसाराचं पडायचं नाही. ते तुमचं कार्यच तुम्ही, आम्ही आमचा देव करत नाही. महाराज राग आला ब्रह्मदेवाला. राग आला, रागाच्या भरात भुकुटी फाटल्या गेली आणि ब्रह्मदेवाच्या भुकुटीतून रुद्र भगवंताचा अवतार करत झाला. बोलो रुद्र भगवान की जय. आता महाराज कळुष्कर बाबा, या रुद्र भगवंताचं नाव रुद्र का पडलं ऐका. ते बाळ जन्माला आल्याला काय बोललं, रडू लागलं. एवढं रडू लागलं. रुद्र भगवंताचं नाव का पडलं सांगते बरं का. ब्रह्मदेवाच्या भ्रिकुटीतून जन्माला आलेलं पाडस इतकं रडत होतं, एवढं रडत होतं, त्या रडण्यामुळे त्या संस्कृतमध्ये आपल्याला रुदन म्हणतात. ते रडू लागलं, त्याचं नाव रुदन करत त्याचं नाव पूर्ण रुद्र भगवान. आणि त्या रुद्र भगवंताला महाराज ब्रह्मदेवाला सांगितलं, तू काय कर, सृष्टी उत्पत्तीचं कार्य कर. त्याने ठीक आहे म्हणलं, आज्ञेचं पालन केलं महाराज. पण ते सृष्टी उत्पत्तीचं कार्य करत असताना विचित्र सृष्टी उत्पत्ती करू लागलं. भूता प्रेताची. ब्रह्मदेव म्हणजे तू थांब, तुझ्या भानगडीत पडू नको. तू काय कर म्हटले, तू तपश्चर्याला निघून जा. त्याने ठीक आहे म्हटलं, तपश्चर्या केली. काय करावं ब्रह्मदेवाला कळत नव्हतं महाराज. सृष्टी उत्पत्तीचा समन्वय लागत नव्हता, संबंध जुळत नव्हता. इतक्यामध्ये महाराज ब्रह्मदेवानं स्वतःच्या मनापासून मनु आणि शतरूपा ही जोडी निर्माण केली. मनु आणि शतरूपा. त्यांनी नमस्कार केला ब्रह्मदेवाला, पिताजी नमस्कार. सांगितलं तुम्ही कार्य करा, तुम्ही सृष्टी उत्पत्तीचं कार्य हाती घ्या आणि मला मदत करा. ठीक आहे म्हणले. पण महाराज मनुष्य रूपाने जिकडे तिकडे पाहिलं पाणीच होतं. महाराज आम्ही राहायचं कुठं, संसार थाटायचा कुठं. सांगितलं तुम्ही एक काम करा, भगवंताची आराधना केली ब्रह्मदेवाने. त्यांना घेऊन महाराज शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ज्ञानगम्यं वैदेही विष्णु भवभयहरणं सर्वलोकैकनाथं. महाराज जशी भगवंताची आराधना केली ना, भगवंताचं नमन केलं, भगवंत पुन्हा प्रगट झाले. पण भगवंताने महाराज एक अवतार घेतला. ब्रह्मदेवाला महाराज शिंक आली. ब्रह्मदेवाच्या नाभी कमलातून म्हणजे काय, नाकामधून महाराज नाशिक येतो. नाभी कमलातून माफ करा, नाकामधून काय